वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य जांगुलिकाय माने संसारहालाहल मोहशांत अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीराम. म्हणून सद्गुरू आणि सच्शिष्य तेथे न लगती सायास त्या उभयतांचा हव्यास पुरे एकसरा. म्हणून असं समर्थांनी या ओळीची सुरुवात केलेली. म्हणून म्हणजे याच्या आधी बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मग ही ओवी आलेली आहे. दासबोधामधल्या 5व्या दशकातली ही ओवी शिष्य लक्षण सांगणार. विशेष आहे ओवी ही, कारण त्यात विशेष अर्थ आणि विशेष भाग आलेला आहे. आणि त्याचं दुसरं विशेष कारण म्हणजे ही माझ्या सद्गुरूंची आवडती ओवी. अजून एक आठवण त्याच्या मागे आहे. ही ओवी आज घ्यावी असं मनामध्ये जेव्हा आलं कार्यक्रम ठरल्यानंतर, पूजनीय सुषमाताई, माझी त्यांची पहिली भेट मार्च 1993 साली झाली होती मोठ्या स्वामींकडे. मी तेव्हा स्वामींना पाहिलेलं नव्हतं. माझ्या अपार्टमेंटला मध्ये गेल्यानंतर सुद्धा तेव्हा पहिले स्वामी दिसले नव्हते. पहिले सुषमाताई भेटल्या होत्या, कारण बाहेरच्या इकडच्या हॉलमध्ये त्या बसलेल्या होत्या. आणि स्वामी मगाशी आपण ऐकलं की वेळेचे खूप पक्के होते. हे भेटायची वेळ 9 वाजता असेल तर 9लाच भेटणार, 8:55ला पण नाही आणि 9:10ला पण नाही. 9 म्हणजे 9. त्यामुळे आम्ही थोडं लवकर गेलो होतो. तर सुषमाताई होत्या अगदी 93 सालची, 12वी-13वीत असताना. जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांच्यासमोर दासबोध होता आणि त्या ज्या ओवीचा अभ्यास करत होत्या ती ओवी ही होती. म्हणून सद्गुरू आणि सच्शिष्य. तेव्हाचे सगळे प्रसंग मी आता सांगू शकणार नाही, कारण ते फारच मजेशीर आहे, पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे आणि तो मुख्य विषय नाही. पण एवढं सांगू शकतो की पहिल्या भेटीमध्ये सुषमाताईंबद्दल आम्हाला फार दरारा जाणवला होता. कडक होत्या त्या, म्हणजे कडक स्वभावाने नव्हत्या, शिस्तीच्या बाबतीत होत्या. कारण तरी आम्हाला पहिल्या भेटीत पहिला प्रश्न केला होता, दासबोध वाचलाय का असं. तर आता वाचलाय का काय बघितलाच नव्हता तोपर्यंत. त्यामुळे त्यांच्यासमोर काही बोलता आलं नाही अजिबातच, बिलकुल. त्यातून अजून स्वामींना भेटलेलो नव्हतो. त्यामुळे इथे कसे काय आला असं त्यांनी आम्हाला खूप प्रश्न विचारले होते. पण त्याच्यानंतर तो एक अखंड प्रवास सुरू झाला. पुढे स्वामींचा अनुग्रह झाला, माधवनाथांचा, माधवानंदांचा. स्वामी ज्याला ठाण्याला प्रवचनाला यायचे तेव्हा सुषमाताई सुरुवातीला त्यांच्यावर प्रवचनाला आल्या होत्या. तेव्हा एक मोठं भाग्य माझ्या वाटेला आलं होतं की सुषमाताई राहायला माझ्याकडे आल्या. त्यामुळे त्यांच्याबरोबर 2 दिवस राहून त्यांच्याबरोबर साधना करण्याचं भाग्य मला मिळालं. खूप बारकावे त्यांनी त्या 2 दिवसामध्ये सुद्धा साधनेमध्ये इतके बारकावे आईच्या जिव्हाळ्याने सांगितले, कुठेही उपदेशाची भूमिका न बाळगता काळजीपोटी की अशी साधना व्हायला पाहिजे, हे चुकतंय किंवा असं व्हायला पाहिजे. ही ओवी त्या त्यावेळेला अभ्यासच होते. आपण ज्याला पुढे कालांतराने ही ओवी माझ्या अभ्यासामध्ये आली आणि आता ह्या सगळ्या आठवणी, म्हणजे ज्यांची ज्यांची आठवण काढली त्या सगळ्यांना अगदी जवळ होण्याची संधी मला मिळालेली आहे. लता त्यांचा आता विषय निघाला तर खरोखर जिव्हाळ्याचे संबंध होते. आणि ही ओवी म्हणजे परमार्थाचं गुरु शिष्य संबंधाबद्दलचं थेरी प्रगट करणारी ही समर्थांची ओवी आहे. म्हणून सद्गुरू आणि सच्शिष्य तेथे न लगती सायास त्या उभयतांचा हव्यास पुढे एकच आला. पण ह्या ओवीचं जणू काही प्रॅक्टिकल जगलेली ही सगळी माणसं होती. म्हणजे मोठ्या स्वामींनी माधवनाथांनी स्वरूपानंदांकडे जाणं, माधवानंदांनी माधवनाथांकडे जाणं, सुषमाताईंनी स्वरूपानंदांकडे माधवनाथांकडे जाणं, हे जाणं म्हणजे जणू काही ह्या ओवीचं प्रॅक्टिकल आहे असं ते होतं. की सद्गुरू आणि सच्शिष्य जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा सद्गुरूंना कुठलेही सायास पडत नाही. याचं कारण दोघांचाही हव्यास एकच असतो, ईश्वर प्राप्ती, याच्याशिवाय दुसरं काही नाही. आणि इथे म्हणोनी असं म्हटलेलं आहे. म्हणजे समर्थांनी म्हणोनी असं म्हणण्याचं कारण त्याच्या आधी बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.
आणि त्या बऱ्याच काही गोष्टी बघायला पाहिजे. सद्गुरू आणि सत्शिष्य तो वाया, सद्गुरू विण सत्शिष्य तो वाया जाय निशेष, का सत्शिष्य विण विशेष सद्गुरू शिणे. तैसा सत्शिष्य तो सत्पात्र, परंतु गुरु सांगे तंत्र मंत्र, तेथे आरत्र न परत्र काहीच नाही, म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास. ही गोष्ट फार महत्वाची असते. आणि इथे सद्गुरू आणि सत्शिष्य असं म्हटलेलं आहे. समर्थांचे शब्द लक्षात घेण्यासारखे असतात. म्हणून गुरु आणि शिष्य असं न म्हणतात, सद्गुरू आणि सत्शिष्य. शिष्य अनेक असतात, सत्शिष्य कमी असतात, हाताच्या मोठा. तसं सद्गुरूंच्या बाबतीत पण काळ कितीही सरला, आपल्याला वाटतं की आता खूप आपण मॉडर्न झालो, खूप ऍडव्हान्स आहोत, पण जितके माणूस ऍडव्हान्स होतोय तितकी भोंदूगिरी जास्त वाढते आपल्या लक्षात येतं. याचं कारण दासबोधाचा अभ्यास नाही, हवा तसा दासबोध ऐकलेला नाही, किंबहुना दासबोध बघितलेलाच नाही, तसं आम्ही त्याला बघितलेलाच नव्हतं. माझ्या हातात जेव्हा पहिल्यांदा दासबोध असा आला ना, तो गुरुंकडनं पहिली भेट काय आयुष्यात मिळाली असेल, पहिला ग्रंथ कुठला मिळाला की भेट म्हणून, तर दासबोध. साधारण 1997 सालची ही गोष्ट आहे. मी भंडारकर रोडला स्वामी तेव्हा राहायचे, जुन्या घरी राहायचे, तर त्यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा ते थोडेसे बिझी होते कामामध्ये. आशाताई होत्या तेव्हा, रविवार होता कारण तेव्हा सुट्टी असायची. आशाताई तेव्हा नोकरी करत होत्या महाराष्ट्र कुठे. तर आशाताईने मला थोडं कॉफी वगैरे दिली आणि स्वामींनी तुला हा ग्रंथ दिलाय, म्हणजे बाई वाचायला सांगितले, तुला भेट म्हणून दिलाय, ते येत आहेत थोड्या वेळ तू वाच असं म्हणून तरी माझ्या हातात तो दासबोध, छोटा होता दासबोध, असा पॉकेट परत असते तशी ती छोटा एक दासबोध होता. आता तो दासबोध मी हातात घेतल्यानंतर मी असं तो असा उघडला. म्हणजे आपल्याला जनरल सवय असते ना, कुठलाही ग्रंथ हातामध्ये आलो की आपण असं पटकन असा तो चालण्यासारखा उघडतो. तुम्ही तो दासबोध असं उघडला आणि एका पानावरती मी थांबलो. एका ओवीवरती माझी नजर गेली. ती ओवी होती, अक्षरे गाळून वाचती, काते घालती पदरीची, निगाना ठेवी ग्रंथाची तो एक मूर्ख. पहिलाच उपदेश. हे अगदी पहिल्या प्रसंगापासून माधवानंदांकडे शिक्षणाला सुरुवात झालेली होती की त्याला. पण हे होऊ शकतं याचं कारण सद्गुरू आहेत म्हणून, ते सद्गुरूंचं स्थान होतं. म्हणजे समर्थांनी सद्गुरू लक्षण वैशिष्ट्यपूर्ण आहे की समर्थांनी आधी शिष्य लक्षणं नाही सांगितली, आधी सद्गुरू लक्षणं सांगितली, मग शिष्य लक्षणं सांगितली. याचं कारण एखादा व्यक्ती अतिशय सत्पात्र असेल, जिज्ञासू आहे, तळमळ आहे त्याला अध्यात्मातली, पण तो अयोग्य व्यक्तीच्या हातामध्ये लागला तर सगळं जीवन फुकट जाऊ शकतं. त्याच्यासाठी सद्गुरू लक्षणं पहिले सांगितली. आणि आपल्याला तर समर्थांनी परवानगी दिलेली आहे की सद्गुरू करताना चोखंदळपणे करा. मोठे स्वामी त्यांच्या प्रवचनात नेहमी उदाहरण द्यायचे की भाजी मार्केटमध्ये भाजी घ्यायला गेल्यानंतर आपण टोमॅटो जरी विकत घेतले 5 रुपये पाव, म्हणजे 93 साली ते म्हणायचे, तरी म्हणे आपण तो भाजीवाला देतो ते टोमॅटो घेऊन येत नाही, आपण सिलेक्ट करून घेतो. 5 रुपयाची ही गोष्ट सिलेक्ट करताना आम्ही इतके चोखंदळ असतो, तर सद्गुरू करताना किती असायला पाहिजे असं ते सांगायचे. पण ओळखणार कसं? कारण इथे ते सरळ म्हणतात, म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य. सद्गुरू आणि सत्शिष्य समोरासमोर आले तर सद्गुरूंना सायास पडत नाही त्यांना जे द्यायचंय ते देण्यासाठी, कारण की ते उभयतांचा हव्यास पुढे एक सारा दोघांचे हव्यासच म्हटलेलं आहे. इथे हा शब्द थोडा वेगळा वाटतो, कारण हव्यास म्हटल्यानंतर हवेपण अंतःकरणाचं. गोंदवलेकर महाराज म्हणायचे उलट की ज्याच्या अंतःकरणातलं हवेपण जितकं कमी तितका तो जास्त श्रीमंत. पण इथे जो समर्थांनी ठामपणे शब्द वापरला आहे, पुरे एक सरा त्यांचा हव्यास. हे जे हवेपण आहे हे हवेपण पूर्णत्वाकडे नेणार आहे, म्हणून ते हव्यास अशा शब्दी. हवं ईश्वर हवा हा हव्यास आहे. पण तसे पहिले सद्गुरू असा, पण ओळखणार कसं? सद्गुरूंची अनेक लक्षणं सांगितली समर्थांनी, तर 2 समास खर्ची घातले त्याच्यासाठी. गुरु लक्षण, गुरु निश्चय, पूर्ण 5वा दशकच ह्या सगळ्या लक्षणांचा. पण ही सगळी जी लक्षणं सांगितली
ती सगळी लक्षणं आंतरिक स्थितीला धरून सांगितलेली आहेत. बाहेरनं कसं कळणार की ही व्यक्ती सद्गुरू आहे किंवा ही सद्गुरू योग्य आहे, आपण यांच्याकडे मार्गदर्शन घ्यायला हरकत नाही, हे कळणार कसं? पण कुठलाही माणूस आपले गुणदोष लपूनच स्वतःला प्रेझेंट करत असतो, दोषासहित कधीच स्वतःला प्रेझेंट करत. पण मग आपल्याला कळणार कसं? सगळी लक्षणं वाचली समर्थांची, पण तरी देखील बाह्य स्वरूपात कळत नाही की ही व्यक्ती समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आहे का, आता त्याचं आचरण कसं आहे का. मुख्य सद्गुरूंचे लक्षणं आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चय ते समाधान स्वरूप स्थिती. पण त्याची जी स्वरूप स्थिती अवस्था पण नाही, अवस्था सुद्धा स्थिरावल्यानंतर जी अवस्था म्हणजे पूर्णता प्राप्त होते त्याला त्यांनी स्थिती असं म्हटलंय, स्थिरावलेली. पण ते बाहेरनं कसं कळणार की ही व्यक्ती स्वरूप स्थितीवरती आहे, ते नॉर्मल वागणार आहे. कारण जे खरे सद्गुरू असतात ते आवडपर करून कधी वावरत नाही, ते नॉर्मल वावरत असतात. मग ओळखायचं कसं? संतांकडे जायला लागतं, त्यांच्याकडनं समजून घ्यायला लागतं. म्हणजे संत सांगू शकतात की संतांना ओळखायचं कसं. गोंदवलेकर महाराजांना हा प्रश्न विचारला होता की महाराजांनी सगळी लक्षणं सांगितलेली आहेत, पण हे ओळखायचं कसं? इतकं सोपं उदाहरण महाराजांनी दिलं, त्यांची ती हातोटीच होती की अगदी सोप्या उदाहरणातनं गर्भित अर्थ सांगून टाकायचे. ते असं म्हणाले की एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही जेव्हा जातात संत सद्गुरू म्हणून, तेव्हा त्याच्याकडे गेल्यानंतर मला जे काही हवं आहे, मला जे काही वाटतं आहे त्याच्यापैकी काहीही मिळणार नाही याची पूर्णपणे खात्री झाल्यानंतर सुद्धा तिथे थांबावंसं वाटतं, ते सद्गुरू आहे असं. याचं कारण मला काय हवंय ते सद्गुरू मला देत नाही, मला काय योग्य आहे ते मला ते पुरवत असतात. वेळोवेळी काहीतरी सांगत बसत नाही, मुख्य गोष्ट सांगतात. सद्गुरू ईश्वराशिवाय काहीही बोलत नाही, इतर पापट पसारा नाही. जे ते शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूल क्रियेचे साधन तेची सद्गुरू निधान दाखवी डोळ. दोन्ही गोष्टी ही ईश्वर प्राप्तीविषयी शिवाय काही बोलत नाही, पण ईश्वर प्राप्ती करायची कशी त्याची काही स्थूल साधन आहे का ते स्वतः आचरण असताना ते सांगतात की ह्या मार्गाने तू गेलास तर तुला ईश्वर प्राप्ती नाही. भंपक काही नाही. मी एक कथा ऐकली होती, स्वामींनी सांगितली होती की एकदा एक व्यक्ती एका सद्गुरूंकडे गेला, टाय बी लावून होतं, सूट बीड घातलेलं आणि सगळे असे बसलेले होते आणि त्यांच्याकडे तो गेला आणि तो म्हणाला की मला ज्ञान हवं, आय वॉन्ट टू गेट रिअलाइज. तर त्याच्यावरती ते सद्गुरू म्हणाले होते, यू गो आउट अँड स्टँड्स इन अ रेन विथ युअर हँड्स अप पोझिशन. हात वर करून उभा राहा पावसामध्ये. तो गेला, वर राहायला उभा. 2-3 तासांनी आला, वैतागून पाऊस पडत होता, ते टायबी घातलेलं भिजला, मोजे बिजे त्याचे सगळे भिजले, आतनं बाहेरनं ओला झाला, कावल्यासारखा झाला आणि तो आतमध्ये आला आणि थोडंसं गुश्शामध्ये उभा राहिला त्या सद्गुरूंच्या शेजारी. त्यांचं लक्ष दिलं त्याच्याकडे. ते विचारलं, कसं वाटलं तुला तू बाहेर उभा होत असताना, हाऊ डिड यू फील? तर तुम्हाला आय फील ॲज अ स्टुपिड, दॅट इज रिअलायझेशन. त्याचं म्हणणं असं की असं कसं तुम्ही म्हणता, तुम्ही सांगितलं तर. त्यांचं म्हणणं तू विचारला का नाहीस, तुला डोका आहे की नाही दिलेलं नाही. कुणीही काही तुम्हाला सांगेल ह्या मार्गाने जा ईश्वर प्राप्त होईल, तर तू कसं काय, तुला स्वतःचा विवेक विचार काही आहे का नाही की ह्या मार्गाने गेले तर कसं काय ज्ञान प्राप्त होईल, तू विचारलं पाहिजेस. सत्शिष्य, जागृत असलेल्या साधकाला सत्शिष्य असं म्हणतात साधनेच्या बाबतीमध्ये. की अर्थात इथे समर्थाने जे म्हटलंय की ते म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य, त्यामुळे ते जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा त्यांचा हव्यास पुरे एकसारा म्हणजे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतो. कारण त्यांना जे द्यायचं असतं ते बरोबर घेण्यासाठीच तो आलेला असतो. जसं विवेकानंद आणि रामकृष्णांच्या बाबतीत झालं होतं, जेव्हा त्यांच्यामध्ये जरा गट्टी झाली, पहिले ते फार त्यांच्यामध्ये ओढाताण चाललेली असायची, कारण की रामकृष्ण अतिशय भावुक मूर्तीपूजक आणि विवेकानंदांमध्ये त्याला ब्राह्मण समाजाचा पगडा असल्या कारणाने ते अमूर्तीपूजक, पण खूप चिकित्सक होते, खूप चिकित्सक. प्रत्येक गोष्ट त्यांना क्रिटिसाइज करायची सवय होती, त्यामुळे ते सारखी त्यांची वाद घालायचे. पण नंतर ज्या त्यांच्याकडे सुसंवाद सुरू झाला एकमेकांबद्दल, ओढ निर्माण झाली आणि ते गप्पा मारायचे रात्री बसून. त्यावेळेला एकदा रामकृष्ण विवेकानंदांना म्हणाले, नरेन तू आलास त्यामुळे मला फार बरं वाटलं, कारण तू नव्हतास तर इतके दिवस सगळ्यांशी प्रापंचिक बोलून बोलून माझी जीभ पोळली होती, आता तू आल्यामुळे तुला थोडा गारवा प्राप्त झाला. कारण ते ईश्वराशिवाय काही बोलायचेच नाहीत. मी तुमच्याकडे फक्त ईश्वर प्राप्तीचा मार्ग घेण्यासाठी आलोय, बाकी मला काही सांगू नका. खरी तळमळ असते. शिष्य असतो ना तो एका भुकेनी ग्रस्त असतो, मला ईश्वर प्राप्त आहे.
रवींद्रनाथ टागोरांच्या वडिलांकडे विवेकानंद गेले होते, तेव्हा ते म्हणाले की तुम्ही देव पाहिला आहे का? तर त्याच्यावरती ते म्हणाले मी देव पाहिलेला नाहीये, पण म्हणे नरेन तुझे डोळे योग्याचे आहेत, तुला देव दिसू शकतो. असं म्हटल्यावरती एखादा उडून जाईल. विवेकानंद म्हणाले हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, माझे डोळ्याचे योग्याचे डोळे असतील तर अजून कसले असतील, तुम्ही देव पाहिलाय का सांगा. इतके सडे तोड होते. म्हणजे असं आपण आपल्या सद्गुरूंच्या बाबतीत करायला जायचं नाही. तर ते विवेकानंद होते, आपण तसे नाही होत. आणि ते खरोखर सत्शिष्य होते. आपल्याला सत्शिष्य व्हायचं आहे. मार्गक्रमण त्या दिशेने असेल, कारण नाहीतर खूप गडबड होते. मी तुम्हाला सांगतो. म्हणून समर्थांनी असं म्हटलेलं आहे की सद्गुरू आणि सत्शिष्य तो वाया जाया निश्चय. सद्गुरू विना सत्शिष्य, एखादा व्यक्ती खूप चांगला आहे पण सद्गुरूच त्याला प्राप्त झाले नाही, हे मला सांगावं असं का वाटतं. कारण की आपण असे भाग्यवान आहोत की आपल्याला खरोखर आयुष्यात सद्गुरूच प्राप्त झाले, दुसरं कोणी नाही. आणि ही खूप मोठी उपलब्धी आपल्या आयुष्यामध्ये आहे. त्यामुळे ती मिळाल्यानंतर आता आपण सत्शिष्य व्हायचं की नाही हा आपला भाग आहे. त्यांनी त्यांचा रोल कंप्लीट केलेला असतो, प्रश्न आपल्या रोलचा असतो. असं काहीही उगाच वेडवाकडं सांगणं म्हणजे सद्गुरूंकडे इतरही गोष्टींमध्ये फक्त काय असं ते खूप जड अध्यात्माबद्दल बोलत असतात. ज्यांना खरा ईश्वर अनुभवाला आलेला असतो ना, ती व्यक्ती ईश्वराबद्दल बोलताना अजिबात जड बोलत नाही. हा अनुभव आहे. मोठे स्वामी स्वामी माधवनाथ त्यांच्याकडे एकदा मी गेलो होतो. त्यावेळेला त्यांच्याकडे भगिनी आलं. 94-95 सालची ही गोष्ट आहे. आणि काय काय लोक सद्गुरूंकडे काय काय इच्छा व्यक्त करतात. त्यांनी त्या भगिनीने अशी इच्छा व्यक्त केली की म्हणे स्वामी मी तुमच्याकडे आले, तुमच्याबद्दल बरंच ऐकून आलेली आहे. असं काय काय लोक स्वामींना म्हणे मी ऐकून आलेली आहे. स्वामी म्हणे काय ऐकून आले स्वामी? तर ती म्हणे की म्हणे तुम्ही मला कृष्णाचं दर्शन घडवू शकता असं मी ऐकून आले. कुठलं ऐकलं? तिने ऐकलं. म्हणे तुला कुठल्या? स्वामी म्हणे तुला कुठल्या कृष्णाचं दर्शन? किलो ते मोठे स्वामी. तर ते म्हणे मला बाळकृष्णाचं दर्शन. आता तुम्हाला सांगतो, असं एखाद्याने समोर येऊन सांगितल्यानंतर, त्याच्यानंतर मी हे ऐकून आलेले आहे असं आधी सांगितल्यानंतर, एखादी जर का चुकीची व्यक्ती असेल तर ती या गोष्टीचा गैरफायदा घेऊ शकते. पण मी त्याला तिथे हजर होतो. हा प्रश्न तिला विचारला, त्याच्यावरती मोठ्या स्वामींनी जे उत्तर दिलं ते अजूनही माझ्या लक्षात आहे की ते उत्तर की लक्षात येतं की काय समर्थ सद्गुरूंचं वर्णन का करतात. स्वामींनी स्वच्छपणे सांगितलं, बाई तू जे ऐकलेलं आहेस ते चुकीचं ऐकलेलं आहे. तुला बाळकृष्णाचं दर्शन हवं आहे, पण बाळकृष्णाचं दर्शन तुला घडवण्याचा अधिकार माझा नाही, तो बाळकृष्णाचाच आहे. पण माझ्या सद्गुरूंनी मला अशी साधना मिळालेली आहे की जी साधना जर का नीट केली तर येणाऱ्या प्रत्येक बाळामध्ये मला बाळकृष्ण दिसेल. ती साधना मी तुला देऊ शकतो. याला सद्गुरू असं म्हणतात, योग्य मार्गदर्शन. त्याच्या तू माझ्याबद्दल ऐकून आलेली असणार आता मीच कृष्ण, असं पण काही लोक, आणि असे भरपूर कृष्ण वावरत असतात समाजामध्ये. लोक त्याला बळी पण पडतात. त्याला ते स्वामी असं म्हणायचे माधवानंतर की त्याला त्या सद्गुरूंची चुकी नाहीये, त्यांच्याकडे जाणाऱ्या बिंडोक लोकांची चुकी आहे. हा त्यांचा शब्द आहे, बिंडोक. आपण काय लक्षात घ्या की आपण हे सगळे ग्रंथ जेव्हा वाचतो ना, तेव्हा ते नुसते वाचून पाठ करण्यासाठी की माझे दासबोध पाठ आहे त्यांनी काही होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, अगदी मुखोद्गत झाला दासबोध. गोष्ट विशेष आहे. विशेष प्रज्ञा असेल तर असे ग्रंथ मुखोद्गत होतात. असे काही लोक बघितले. कल्याणला अशी एक व्यक्ती मी बघितली, आता ती हयात नाही. गजानन, ती व्यक्ती जन्मांध होती. जन्मांध, जन्मापासून त्यांना दृष्टी नाही. पण ते गजानन विजय या ग्रंथाची अस्खलित पारायण करायचे. ऐकून ऐकून त्यांचा तो ग्रंथ मुखोद्गत झालेला होता आणि त्यांना लोक पारायणासाठी बोलवायचे. आम्ही सगळे त्यांच्यासमोर पोथ्या उडून बसलेलो आणि ती अंध व्यक्ती अस्खलितपणे न थांबता कुठेही मागे पुढे न होता ते अख्खा ग्रंथ वाचला. विशेष प्रज्ञा आहे. अशा अनेक लोक असतात, पण ह्या विशेष प्रज्ञेवरती हुरळून करून उपयोग नाहीये. असं दासबोध मला खूप पाठ आहे, मला सगळ्या ओळ्या बराबर येत आहेत, उपयोग काही नाही, ते इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेत सुषमाताईंची आठवण आहे. मी तुम्हाला एक सांगतो, त्या पहिल्यांदा जेव्हा आम्हाला भेटल्या होत्या ना, तर अगदी एक छान, म्हणजे त्यावेळेला कुणी जर बघितलं असेल दृश्य
तर त्यांच्या लक्षात येईल की दोन विरुद्ध टोकं एकमेकांच्या समोर बसलेली होती. म्हणजे सुषमाताई समोर बसलेल्या होत्या एकदम ताठ, आणि मी आणि माझा मित्र त्यांच्यासमोर बसलो होतो अशा पोक काढून दमलेलं होतं अगदी काढतो. त्यामुळे मला अजून आठवतं की असं पहिले पाठीवरती थाप मारलेली आमच्या, आणि असं सरळ बसायचं सरळ. आणि पहिला प्रश्न त्यांनी विचारला होता आधी दासबोध वाचलाय का, दुसरा प्रश्न विचारला सूर्यनमस्कार घालता का, तिसरा प्रश्न त्यांनी विचारला होता नाश्ता करून आलायत का. पहिल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी दिलेली होती, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हो असं होतं, हो आलंय. काय नाश्ता केला असा पहिला प्रश्न. आता काय सांगणार आम्ही त्यांना सांगितलं काय माहिती का, मोठ्या स्वामींकडे, ही दुसऱ्या भेटीतली गोष्ट आहे की मोठ्या स्वामी काय व्हायचं, मोठ्या स्वामींकडे गेलो ना की नाश्ता फिक्स असायचा. गोडाचा शिरा साजूक तुपातला, नाही तर सरला त्यांच्या हातचं थालीपीठ वगैरे खायला जायचं. वडा भजी तिथे बंद होती, स्वामी बाहेरचं खायचे नाही. एकदा मी आणि विवेकी असं ठरवलं अरे आपण दरवेळेला स्वामींकडे जातो, पण आम्ही बरोबर 9च्या वेळेत पोहोचायचो. किती नाश्त्याची वेळ असायची, दरवेळेला गेलं की शिरा खायला लागतो अरे. तर आम्ही काय केलं एकदा की आता घ्यायला पण गेलो की आपण आधी नाश्ता करून जाऊया असं. म्हणून आम्ही स्टेशनवरती उतरलो आणि वडापाव खाऊन गेलो की आता गेल्यानंतर सांगता येईल स्वामींना की आता नको झालं. सुषमाताई बाहेर भेटल्या नेहमीप्रमाणे, नाश्ता करून झाला. काय केला, वडापाव. तर त्यांनी त्यांच्यासमोर दासबोध होता त्याच्या, काय खूप वेळा आम्ही जायचो तेव्हा त्यांच्यासमोर दासबोध असायचा. तर त्यांनी आम्हाला काही फलाहार घ्यावा, उपदेश लक्षणामधल्या ओव्या वाचून. आम्हाला असं वाटायला लागलं की स्वामींनी सुषमाताईची सोय आमचा कान पिळण्यासाठी केलेली आहे की काय, की प्रत्येकाला बाहेर आल्यानंतर सुषमाताई भेटतात, ते काही ना काहीतरी आम्हाला बरोबर पकडायच्या. आतमध्ये गेल्यानंतर स्वामींची भेट झाली, सरला त्यांनी शिऱ्याची बशी आणून गेली दोघांना, अशी पूर्ण बशीभर. आता आम्ही यथेच्छ वडापाव खाल्लेली माणसं, तर एवढा साजूक तुपाचा शिरा खायचा कठीण होतं. स्वामी इतकेसे बारीक नजरेने आमच्याकडे बघत होते, आणि कधी आमच्याकडे बघितलं आणि ते पटकन म्हणाले सरला ताईंना, त्यांना दोघांना मिळून अर्धी वाटी शिरा द्या, कारण त्यांच्या पोटामध्ये वडे अजून सरकले नाहीये. आधी सद्गुरू अंतरसाक्षीत्व त्यांच्याकडे असतं हे मला इतक्या छोट्या प्रसंगांत कळलेलं होतं. आता याच्यावर सद्गुरूंची परीक्षा होत नाही, मी तुम्हाला सांगतो. हे प्रसंग मी सांगतो याचं कारण ह्या आठवणी आहेत, आणि आज पूजनीय सुषमाताईंच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी इथे आलंय, त्यामुळे त्या आठवणी सांगितल्याशिवाय राहत. नाना करंदीकर हे ठाण्याची एक मोठी संत विभूती होऊन गेली. अक्कलकोट स्वामींचे ते अधिकारी संत होते, त्यांना प्रचिती होती. स्वतः अक्कलकोट स्वामी त्यांना बेटा हाक मारायची, इतकी मोठी व्यक्ती. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या प्रेरणेने त्यांना काही दृष्टांत दिले होते, त्यानुसार त्यांनी काही पदयात्रा केल्या होत्या. त्या खूप प्रसिद्ध, त्यांची पुस्तकं खूप प्रसिद्ध आहेत. लक्ष लक्ष पावलांची कथा, आनंद यात्रा, ही त्यांची पुस्तकं फार प्रसिद्ध आहेत. ठाणे ते जगन्नाथपुरी, ठाणे ते द्वारका, ठाणे ते अक्कलकोट, अशा त्यांनी पदयात्रा एकट्याने केल्या, चालत जायची. तर ते सगळं वाचून आम्ही अगदी सुरुवातीच्या काळातली गोष्ट आहे 93-94 खूप असं अट्रॅक्ट व्हायचं की असं आपण पण काहीतरी केलं पाहिजे. मग आम्ही पण ठरवलं पदयात्रा करूया, आपण पण चालत जाऊ. आता एकदम एवढी मजल मारणं शक्य नव्हतं, ठाणे ते जगन्नाथपुरी वगैरे असं एकदम. मग आम्ही ठरवलं की आपण पुण्याला स्वामींकडे जाऊया चालत, म्हणजे माया अपार्टमेंटला. मग आधी आमच्या 2 प्रॅक्टिस पदयात्रा झाल्या कल्याणपासून जवळ 20-20 किलोमीटरच्या, कल्याण टिटवाळा, कल्याण मुंब्रा, अशा काही काही करून झाल्या. थोडा कॉन्फिडन्स आल्यावर आम्ही ठरवलं की आम्ही पुण्याला जायचं. मग ते किती किलोमीटर आहेत, काय कसं काढलं, साधारण किती चालायला लागेल. तर माझ्या घरापासून ते माया अपार्टमेंटचं अंतर आम्ही मोजलेलं होतं, तर साधारण 168 किलोमीटर असं ते निघत होतं. म्हणजे जुन्या रस्त्याप्रमाणे, तेव्हा एक्सप्रेसवे नव्हतं, तेव्हा काम चालू होतं एक्सप्रेसवे. कारण ही गोष्ट 25 मे 1995ची. आणि आम्ही झालं ते सगळे दिव्य प्रकार आमचे करून झाले. आम्ही 3 दिवस चालत पुण्याला पोहोचलो. साधारण दिवसाला 40 ते 45 किलोमीटर असं चालत चालत आम्ही तिसऱ्या दिवशी पुण्यामध्ये पहाटे पोहोचलो होतो. स्वामींची वेळ मागून घेतलेली होती, त्यामुळे आम्ही तिथे गेलो. आणि तर काय आलं, तेव्हा बाहेर निरंजनाताई, सुषमाताई होते. आणि त्याला काय आलं, आम्ही तिथे गेलो तर त्याला एवढं आश्चर्य वाटलं की आम्ही एकदम 8:30ला हजर तिथे.
कारण आम्ही चालत गेलो होतो, पहाटे पोहोचलो होतो पुण्यामध्ये. त्यामुळे मित्राकडे गेलो, तिथे आंघोळी वगैरे करून फ्रेश होऊन आम्ही 8:30 पावणे 9 पर्यंत माया अपार्टमेंटला हजर. त्याने आम्हाला विचारलं की एवढ्या लवकर कुठली गाडी आली, कारण इंद्रायणी एकच गाडी आहे पहिली लवकर येणारी पुण्यात, ती मुळात 9:10 येते, तुम्ही 9 वाजता माया अपार्टमेंटला कशी पावणे 9ला? तर म्हटलं आम्ही पहाटे आलोय. कसे आलात? गाडी घेऊन आलात का? म्हटलं नाही. मग कसे आलात? चालत. असं सांगितलं. हा चालत? कुठं चालत आलात म्हणाले. म्हटलं कल्याणून चालत आलोय. त्याला तेव्हा कौतुक वाटलं की आता काय कल्याणून चालत आलेत, की एवढी तरुण दिसत आहेत मुलं आणि काय ॲम्बिशन आहे की चालत कल्याणला येतं स्वामींना भेटण्यासाठी. मग आता बाहेर तिथे इतर अनेक लोक आली, मग त्या सगळ्यांना ते कळत गेलं. मग काय कौतुक तुम्हाला आमच्यावरती उधळायला सुरुवात झाली. आम्ही एकदम हरभऱ्याच्या झाडावर चढलेलोच होतो ऑलरेडी. आणि मग थोड्या वेळाने निरंजना त्यांनी येऊन सांगितलं स्वामींनी बोलवलंय आतमध्ये. मी गेलो, मी विवेक, अनिरुद्ध आणि समीर असे आम्ही 4 जण होतो. आम्ही गेलो 4 जण. स्वामींना नमस्कार वगैरे केला, त्यांनी चौकशी केली कसे आहात स्वामी, नेहमीचा हात वर करून विचारायचं. आणि निरंजनाने त्यांना ती खूप सांगायचं होतं स्वामींना. तर ते पटकन असं म्हणाले, स्वामी हे कल्याण आलेत. आता कल्याण आले ह्याचं काय कौतुक असणार ना, स्वामींकडे किती लांब लोक येतात, कल्याण आले त्याचं कौतुक काय? म्हणून स्वामींनी असं प्रश्नार्थच बघितलं निरंजनाताईकडे, कल्याण म्हणजे असं का सांगतेस कल्याण आलेत? तर निरंजनाताई म्हणाले, अहो ते चालत आले, चालत तुम्हाला भेटायला कल्याणून चालत, असं इतकं कौतुकाने सांगितलं. चालत आलेत म्हटल्यावरती आम्हाला आता आधी मुळात लोकांनी इतकं कौतुक करून करून इतकं वरती नेलेलं होतं की आता फक्त स्वामींच्या कौतुकाची वाट बघत होतो आम्ही, की आम्ही एकदम शेंडाच गाठणार होतो वरती. पण जे सद्गुरू असतात ते चुकीच्या वर्तनाचं कधीही कौतुक करत नाही. तर चूक ती चूक. चालत आलेत असं म्हटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती, मोठ्या स्वामींच्या चेहऱ्यावर आठ्या कधीच नसायच्या, त्या आपल्या असतात त्यांच्या कधी. पण इतका विस्मयकारक चेहरा, स्वामी चेहरे ते एक्सलेंट करायचे, इतका विस्मयकारक चेहरा त्यांनी केला आणि अशी खडी साखरेची पुडी उचलली. म्हणजे थोडक्यात आता तुम्ही जा असं त्याचा अर्थ झाला की आपली भेटीची वेळ संपलेली आहे. खडी साखर हातात घेतली म्हणजे त्यांनी जर खडी साखर अशी हातात घेतली, मी अगदी पुढे उभा होतो आणि अगदी आमचे कान आतुरलेले की स्वामी आता काय बोलताय. स्वामीने असा हात हातात घेतला, डावा हात असा म्हणजे त्यांच्या हाताने असं उजवा माझा हातात घेतला, हातावरती खडी साखरेची पुढे ठेवली आणि आमच्या 4घांकडे बघून म्हणाली, रात्र थोडी आणि सोंग फार आहे. कलास. एका झटक्यात खाली. आणि मग काय या आता, आणि मला मुंबईवरून आलाय, चालत आलाय, संध्याकाळी प्रवचन आहे, जमलं तर या असं म्हणाले. तेव्हा माया अपार्टमेंटला प्रवचन होत होती. मग आम्ही संध्याकाळी हजर होतो 4:30च्या सुमारास प्रवचनाला. आणि नेमकं असं झालं की त्या दिवशी त्या विषयावर बोलता बोलता स्वामींनी भगवान श्रीकृष्णाची युद्धभूमीवरची दिनचर्या हा विषय घेतला मुलाला. आणि त्यांनी ते सगळं सांगायला सुरुवात केली की इतर सगळे पांडव युद्ध झाल्यानंतर त्यांच्या अंबिकाने येऊन कित्येक झोपून जायचे, दमायचे म्हणून, पण भगवान श्रीकृष्ण मात्र त्यांचं सारथ्याचं काम पूर्ण करून घोड्याचा खरारा वगैरे करून मग स्वतः ध्यानाला बसायचे आणि मग झोपायचे. ते ऐकल्यानंतर कळलं की ते रात्र थोडी आणि सोंग फार आपल्याला स्वामींनी सकाळी का सांगितलं होतं. त्याचं मुख्य कारण हे होतं, तुम्ही चालत आलात त्याचं कौतुक आहे का, तर तेवढ्यावरती ठीक आहे की हा चालत आलाय, पण ह्या 3 दिवसामध्ये तुम्ही जो वेळ घालवला त्या 3 दिवसामध्ये तुम्ही किती वेळ ध्यानाला बसलात, तर त्याचं उत्तर नाही हे होतं. ती शिष्याची काळजी असते, सद्गुरूंना असते की 3 दिवस फुकट गेले आयुष्यातलं. याचं कारण रात्र थोडी म्हणजे आयुष्य लिमिटेड आहे आणि त्या लिमिटेड आयुष्यामध्ये आपण किती सोंग करणार आहोत, मुख्य साधना व्हायला पाहिजे. आणि तो वेळ तुम्हाला मिळालेला आहे, साधना मिळालेली असताना या गोष्टी उगाचच करणं, असं आमच्या मनामध्ये चाललेलं होतं. आणि दुसरा प्रश्न आमच्या मनात निर्माण होणार, त्याचं उत्तर आधीच स्वामींनी प्रवचनात देऊन टाकलं. कारण आमच्या मनात लगेच आलं, स्वामी मग लोक वारीला जातात त्याचं काय, ते प्रश्न येतात डोक्यात आपले. कारण पु ल देशपांडे म्हणतात तसं ठराविक वयामध्ये आपली बुद्धी उंटाची तिरकी चालते, उंटावरची तिरकी चालत असते, तर लगेच डोक्यात ते प्रश्न यायला लागले माझ्या. मग वारीला जातात त्यांचं काय, ते नाही का चालत जातात, किती लांब चालतात, पण त्याचा लगेच उल्लेख त्यांनी केला स्वामींनी की बेसिकली लोक वारीलाही जातात, पण वारीला जातात तेव्हा नामस्मरण करत जातात. आणि तेव्हा ते उत्तर मिळालं की आपण नामस्मरण केलं आणि ध्यानाला बसणं शक्यच नव्हतं. डेली 45 किलोमीटर चाललाय तर पायाला फोड यायचे, ध्यान काय म्हणून फोडाचंच ध्यान झालं असतं. हे 3 दिवस फुकट गेले. हे प्रसंग लक्षात का सांगावेसे वाटतात.
यांनाच इथे सद्गुरू लागतात. एखादी गोष्ट कौतुकास्पद जरी केलेली असली तरी ती साधनेला जर पुरत नसेल तर सद्गुरू कधीही त्याचं कौतुक करत नाही, त्याला कधीही खतपाणी घालत नाहीत, बिलकुल नाही. नंतर मग प्रवचन झाल्यानंतर ते जायचे जेव्हा सोडून क्वचित असं संधी मिळायची की आपण पुढे असायचो गर्दीमध्ये आणि ते जाताना खांद्यावर हात ठेवायचे पटकन. तेव्हा जाताना असं खांद्यावरती हात ठेवला होता, मोठ्या स्वामींची आठवण आहे. आणि एकदा असं म्हणाले ते की तुला वारकरी म्हणजे काय माहितीये का? तर मी म्हटलं वारकरी म्हणजे जे वारीला जातात ते, पण त्यातले वारकरी कोण असतात तुला माहिती आहे? म्हटलं नाही. जो सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना पथावरती चालता चालता आपल्याच अंतःकरणामधल्या विकारांवरती सतत वार करतो त्याला वारकरी असं म्हणतात. असं ते बोलता बोलता त्याला अमूल्य ठेवा देऊन जायचे स्वामी. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य असं म्हणण्याचं कारण अनेक गोष्टी आहेत त्याच्या मागे, की म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य. सद्गुरू आणि सत्शिष्य जेव्हा समोरासमोर येतात त्यावेळेला सद्गुरूंना जे द्यायचं आहे, ज्याच्यासाठी सद्गुरूंची योजना केलेली आहे ते द्यायला त्यांना वेळ आणि सायास पडत नाही. याचं कारण तेच घ्यायला शिष्य आलेला असतो. आपल्याला सद्गुरू प्राप्त होतात म्हणून भाग्याने, मी तुम्हाला सांगतो सद्गुरू प्राप्त होणं ही खूप मोठी उपलब्धी आहे या जन्मातली, इतकी सहज शक्य नाही आहे, ती आपल्याला झाली. आणि समर्थ सांगतात तसं आपल्याला खरोखर समर्थ सद्गुरूंचीच प्राप्ती झाली. असं झाल्यानंतर आता मात्र माझा वेळ मी फुकट घालवला नाही पाहिजे. कशासाठी ते माझ्या आयुष्यामध्ये आले? माझा सांभाळ करण्यासाठी आले. म्हणजे माझा सांभाळ सद्गुरूंनी काय केला पाहिजे? मी माझं प्रारब्ध घेऊन आलेलो आहे, त्या प्रारब्धानुसार तुला जगावंच लागणार आहे. सद्गुरू त्याच्यासाठी नाहीये, ते तुला आत्मज्ञान मिळवून देण्यासाठी. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिना. अख्ख्या 700 श्लोकांमध्ये भगवद्गीतेमध्ये गुरु शिष्य संबंध व्यक्त करणारी एकच ओळी, एकच श्लोक, एका श्लोकात सगळं सांगितलं. पण सद्गुरू एक्झॅक्टली एक सुंदर प्रसंग ह्याच्यामधला आहे, मी सांगतो. साई सच्चरितामधला प्रसंग आहे, मला फार सांगावा असं वाटतं तो, की शिर्डीचे साईबाबा त्यांचे अंतरंग अधिकारी काही लोक होते, शिष्य, त्यांना लीला सहचर म्हणतात. त्यांच्या आजूबाजूला जी सगळी मंडळी वावरली, तुम्हाला माहिती नसेल पण सांगतो, पण साईबाबांच्या बरोबर जेवढी मंडळी वावरली ती त्या काळामधली सगळी श्रीमंत समाज मान्यता पावलेली प्रतिष्ठित व्यक्ती होती. दादासाहेब खापर्डेकर, नानासाहेब चांदोरकर, बुटी, दीक्षित, साठे, ही सगळी मंडळी, कुणी न्यायाधीश, कुणी बॅरिस्टर, कुणी डॉक्टर, अशी सगळी मंडळी होती. त्यातले नानासाहेब चांदोरकर त्यावेळेचे तहसीलदार होते ठाणे जिल्ह्याचे, कल्याणला राहायचे, त्यांचा वाडा आहे आमच्या इथे मध्ये. त्यांना भगवद्गीता मुखोद्गत होती, हरिविषय ग्रंथ त्यांचा मुखोद्गत होता. ते एकदा शिर्डीला असताना बाबांचे पाय चेपत होते आणि त्यांची सवय होती संध्याकाळच्या वेळेला ते रोज एक गीतेचा अध्याय म्हणायचे बाबांचे पाय चेपताना. तेव्हा एकदा हा 4था अध्याय म्हणत होते आणि 4था अध्याय म्हणता म्हणता एकदम ह्या 34व्या श्लोकापर्यंत आला. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिना. असं ते साधारण समोरच्याला ऐकायला लागेल इतकं पुटपुटण्याच्या ह्याच्यात ते म्हणत होते. बाबांनी तो श्लोक ऐकला आणि नाना कुठला श्लोक म्हणाला सकता? तर ते सांगितलं बाबा मी हा 4था अध्याय म्हणतोय गीतेचा, श्लोक कुठला म्हणालास? तरी म्हणून दाखवला तद्विधी प्रणिपातेन. मी मोठ्याने म्हणून दाखव, तरी अख्खा श्लोक म्हणून दाखवला. ज्ञानिनः तत्वदर्शिना असं म्हटल्यावरती ते म्हणाले त्या ज्ञान या शब्दाच्या इथे त्याच्या थोडा आधी एक अवग्रह आहे, तो लाव बरं. ते म्हणाले अवग्रह लाव, ज्ञान या शब्दाच्या आधी असा अवग्रह लाव. ते म्हणाले तर तो शब्द अज्ञान असा होईल. अज्ञान कसं काय? ते म्हणाले बाबा काय सांगताय, गुरु शिष्याला ज्ञान देतात, अज्ञान थोडी देतात. ते म्हणाले अज्ञान देत नाहीत, गुरु शिष्याला ज्ञान देत नाहीत म्हणाले. कारण ज्ञान ही देण्या घेण्याची गोष्टच नाहीये, ते मूलता तिथे असतं. सद्गुरू काय करतात, जो सत्शिष्य असतो त्याचं अज्ञान दूर करतात, ज्ञान तिथेच असतं. ही सद्गुरू आणि सत्शिष्यांची जोडी असते, की सत्शिष्य अज्ञानाने, की त्याच्याच आतमध्ये ते ज्ञान आहे हे त्याला पूर्णपणे आठवत नसतं. म्हणजे काय, तर तो रस्ता त्याला मिळालेला नसतो, तो रस्ता दाखवण्याचं काम सद्गुरू करतात. आणि तो शिष्य जर का तेच घ्यायला गेला असेल तर काय सद्गुरूंना सांगायचं आहे, त्यांच्या मनीचे भाव काय आहेत ते पटकन त्याला कळतात आणि त्याची साधना योग्य मार्गाने छोरकसपणे चालू होते. प्रश्न विचारावेत ना, सद्गुरूंना प्रश्न विचारावेत, गीतेनेच परवानगी दिलेली आहे. आपल्याला जर नाही कळलं,
वेड्याला जे असं मगाशी सांगितल्याप्रमाणे सद्गुरू असतात ते मुळात काही वेडं आपल्याला सांगतच नाही. पण समजा एखादी गोष्ट त्यांनी काही सांगितली आणि आपल्याला कळली नाही तर ती विचारायला पण काही हरकत नाही, योग्य पद्धतीने विचारली पाहिजे. परिप्रश्नेनं असंच म्हटलेलं आहे. फक्त ते परिप्रश्न असले पाहिजे. लोक काही प्रश्न विचारू शकतात. ते गोंधळलेलं महाराजांना तो काय काय प्रश्न लोक विचारतात. एखादी प्रश्न विचारला, आता ती अगदी सुरुवातीला ज्यावेळेला गोंधळलेले लोक यायला लागली, लोक राहायला लागली, तेव्हा त्यावेळेला त्यांची तेव्हा जेवणाची सोय व्हायची म्हणून तिथे मुगाचं पीक घ्यायला सुरुवात केली महाराजांनी. ही मुगाची उसळ असायची, ते सगळ्यांना पुरेला. ते एक साधक आला आणि तो लागोपाठ येत असेल बहुतेक. तो आला आणि महाराजांना डायरेक्ट प्रश्न विचारला, का महाराज म्हणे मी देवा जेव्हा गोंधळलेला येतो तेव्हा फक्त मुगाची उसळच असते म्हणाले, इथे मुगाचं पीक जास्त येतं का असं ते. तर त्याच्यावरती महाराज बोलायला एकदम, महाराज म्हणे काय माहितीये का, रामाची अशी इच्छा आहे की इथे येणाऱ्या साधकांनी मूग गिळून रामनाम घ्यावं. म्हणजे असे प्रश्न असतात सद्गुरूंना विचारायचे. लोक गीतेने सांगितले परिप्रश्नेनं सेवया, की सेवा करायचे. सद्गुरूंना प्रश्न विचार, वाटेल ते प्रश्न, हे प्रश्न नाही, याच्यासाठी सद्गुरूंची योजना नाहीये. साधनेविषयी प्रश्न असतील तर विचारले. आपले परात्पर सद्गुरू स्वामी स्वरूपानंद, त्यांच्या जीवनातला एक सुंदर प्रसंग म्हणजे ते ज्या वेळेला गणेशनाथ महाराजांकडे अनुग्रहासाठी गेले, गणेशनाथ महाराजांनी त्यांच्या डोक्यावर स्पर्श केल्यानंतर त्यांना भाव समाधीची अवस्था प्राप्त झाली. थोड्या वेळानंतर जेव्हा ते भानावरती आले त्याच्यानंतर त्यांनी स्पष्टपणे गणेशनाथ महाराजांना असं सांगितलं की त्यांना असं म्हणायचं होतं त्यांच्यासमोर. ते असं म्हणाले की अपेक्षेप्रमाणे मी असं वाचून ऐकून आलेलो आहे, असं स्वामी स्वरूपानंद सांगतायत गणेशनाथ महाराजांना, की मी असं अनेक वेळा वाचलेलं आहे आणि ऐकलेलं आहे की सद्गुरूंचा अनुग्रह झाल्यानंतर शिष्याच्या अंतःकरणामध्ये फार मोठं स्थित्यंतर होतं आणि ते भावस्थित्यंतर त्याला त्या क्षणी अनुभवायला येतं. पण तुम्ही माझ्या डोक्यावरती हात ठेवल्यानंतर भाव समाधीची अनुभूती घेतल्यानंतर हे स्वरूपानंद प्रश्न विचारतायत. लक्षात ठेवा की अपेक्षेप्रमाणे फार मोठं स्थित्यंतर झालं आहे असं मला ते अनुभवाला आलं नाही, तर असं का व्हावं असं स्वामी स्वरूपानंदांनी गणेशनाथ महाराजांना प्रश्न अनुग्रहाच्या त्याच्यावरती म्हणजे ते असं म्हणाले की महाराज सद्गुरूंची कृपा झाली म्हणजे शिष्याला सद्गुरूंची पदवी प्राप्त होते, त्याला पूर्णता प्राप्त होते वगैरे वर्णनं माझ्या वाचनात आली आहेत. त्याप्रमाणे मला अनुभव येणार अशी थोर आशा बाळगून होतो, परंतु मला मात्र त्याचा काही अनुभव आला नाही, असं का व्हावे. स्वरूपानंद तो प्रश्न ऐकून गणेशनाथ महाराजांना अतिशय आनंद झाला. महाराजांनी इतका सुंदर दृष्टांत त्याच्यावरती दिला. ते म्हणाले असं पहा, आपण दुधाला विरजण लावतो, पण विरजण लावल्यावर लगेच त्याचं दही होतं का? बरं, विरजण लावल्यावर ते दूधही राहत नाही. त्याप्रमाणे जे आहे प्रक्रिया सुरू करून दिलेली आहे. पण हा प्रश्न सद्गुरूंना त्या क्षणाला विचारण्यापर्यंत ज्या वेळेला स्वरूपानंद हा प्रश्न विचारतात, हा प्रश्न आगंतुक नाहीये. कारण हा प्रश्न मनामध्ये येण्यासाठी सद्गुरूंपर्यंत जाईपर्यंत त्यांची बरीच वैयक्तिक साधना घडलेली होती, याच्यात शंकाच नाही. अन्यथा काय व्हायचं ना, मी ज्यावेळेला 93 साली पहिल्यांदा माधवनाथांकडे गेलो तेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा स्वामींना बघितलं त्यावेळेला खूप काय काय ऐकून त्यांच्याकडे आलेलो होतो. म्हणजे त्यांच्याकडे आलो होतो याचा अर्थ मी माझ्या मित्राच्या वडिलांबरोबर आलो होतो. ते मला घेऊन आले होते की तू एकदा त्यांच्याकडे येऊन बघ. कारण तेव्हा असं असायचं की असं मी कुणाकडे येणार नाही, असं कोण स्वामी वगैरे आम्ही मानत नाही, असं काय 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 असतं. त्याला तू येऊन तर बघ त्यांच्याकडे. ते काय असं तू गेलास की बस घे अनुग्रह असं थोडी करणार आहे. तू भेट त्याला, नमस्कार कर, तुला आवडलं तर पुन्हा नाही आवडलं तर. जेव्हा पहिल्यांदा स्वामींना बघितलं होतं माझ्या अपार्टमेंटला त्यांच्या खोलीमध्ये, तर काय ती विकेटच गेली होती आमची त्यांना बघितल्यावरती. म्हणजे काही पुढे बोलणं संभवच नव्हतं. त्यांना बघितलं आणि बघितल्यावरतीच कळलं की इथेच हेच आपलं सगळं आहे. तिथे अनेक लोकांना त्यावेळेला माझ्याबरोबर सुद्धा इतर जी लोक जी नेहमी त्यांच्याकडे येणार होती त्या लोकांना मी तिथे असं ध्यानाला बसलेलं बघितलं होतं किंवा स्वामींच्या डोक्यावरती समजा स्पर्श केल्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या क्रिया वगैरे व्हायच्या. तर मी ते मित्राच्या वडिलांना विचारलं, म्हटलं काका हे असं काय होतं याला इथे?
तर ते मला घाबरायचं कारण नाही. ते काही वेळेला ते त्या ध्यानाच्या अंतरंग स्थितीमध्ये जातात, त्याला त्या आनंदाच्या त्या उर्मीमध्ये असतात. आणि सगळं ऐकून होतो. आणि जेव्हा माझा अनुग्रहाचा प्रसंग आला तेव्हा हे सगळं डोक्यामध्ये होतं. पण तेव्हा हे काही वाचलेलं नव्हतं स्वरूपानंदाचं म्हणजे काही, पण असं ते डोक्यात होतं तेव्हा की आता स्वामी आपल्या डोक्यावरती हात ठेवतील आणि आपल्याला काहीतरी ग्रेट एक्सपिरियन्स येईल. काय ऐकलेलं लोकांचं बघितलेलं होतं. आणि आपल्या लोकांना असं वाटत असतं की आपण तसे आहोतच आधीच. तिथं सगळे त्याने हात ठेवले तर आपण म्हणजे एकदम गेलोच एकदम वरती त्याला गेलो. त्यांच्यासमोर स्वामींनी अनुग्रह दिला, प्रक्रिया झाली आणि काही माझ्या डिंब काही परिणाम झाला. मी त्यांच्याकडे बघत बसलो. तर ते असं स्वामीचे उत्साह वाचले असं पुढे विचार म्हणजे काही नाही. बरा काळ गेला त्याच्यानंतर. जाताना फक्त स्वामींचं एक वाक्य मला आठवतंय. म्हणजे ज्या तिथनं उठलो त्याला असं पाठीवर तिथे थाप मारली माझ्या अनुग्रह झाल्यानंतर. म्हणजे मागे जाऊन बसलो होतो. नंतर प्रतिभाताई गोरे आहेत ना ठाण्याच्या, त्यांच्याबरोबर त्यांची सून आले, त्यांचा अनुग्रह द्यायला तिथे. तर ते त्या पुढे आले. मी मागे गेलो असं तर पाठीवर दिवशी थाप मारली माझ्या आणि पटकन स्वामी असं म्हणाले की म्हणे शेजारी निरंजनाताई होत्या आणि अजून एक कोणतरी होतं, मला त्यांचं तर नाव आठवत नाही त्या भगिनींचं. निरंजनाताई लक्षात येत सांगाय. तर त्या तिथे होत्या आणि पटकन म्हणाल्या निरंजना पक्का पक्का दगड आहे असं. तर मला इतकं टेन्शन झालं, बापरे पहिल्याच भेटीत सद्गुरूंनी आपली परीक्षा केली दगड. तर पक्का पक्का टणक दगड आहे, योग्य पैलू पडले तर मूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही सद्गुरू म्हणतात. मला तेव्हा आश्चर्य असं वाटलं होतं की म्हणजे दगड आहे ही गोष्ट अगदी खरी आहे, त्यात काही प्रश्न नाही. पैलू वाढणारा तर तो खरोखर शिल्पकाराचा आहे. शिल्प झालं की नाही ते सद्गुरू ठरून बघते. पण आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या अंतःकरणाचं आपल्या जीवनाचं असं उत्कृष्ट शिल्प होऊ शकतं जर आपल्यासमोर सद्गुरू आहेत आणि आपण सशिष्य या भूमिकेमध्ये जायचा प्रयत्न केला तर 100% आपला आणि त्यांचा अभ्यास एकच असतो. आणि मग कशासाठी सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये आलेले आहेत ते आपल्याला लगेच कळतं. याचं किती वर्ष साधना करून सुद्धा आम्ही काय करतो तेच कळत नाही. मला एका मुलीने प्रश्न विचारला होता ठाण्याला प्रवचन झाल्यानंतर, दादा एक प्रश्न विचारू. कुठे विचार? 9वीतली होती, 8वी 9वीतली. ती मग म्हटलं काय? ती म्हणजे माझे आजोबा आहेत घरामध्ये. म्हणजे ती चिडून म्हटलं आजोबा आहेत तर चिडणार काय त्याच्यात? काही नाही म्हणे, इतके चिडचिड करतात आणि सतत हातात जपाची माळ असते म्हणे. मी किती वर्ष त्यांना बघते स्वतः जपाची माळ हातात घेते, चिडचिडपणा काही कमी होत कारण की साधना आतमध्ये उतरलेली नाहीये, स्थूलात राहिलेली आहे. तसा आपल्याला मिळालेला जो साधनेचा वारसा आहे तो नुसता स्थूलामध्ये प्रक्रियात्मक नुसता नाही, तो आतमध्ये उतरला पाहिजे. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. सद्गुरूंनी अनुग्रह देऊन तो अंश आपल्यामध्ये नक्की जागृत केलेला असतो. आपलं काम असतं की आपण त्या अंशाला धरून डेव्हलप करत राहणं आणि ती साधना आपण केली पाहिजे. गुरुपौर्णिमेचा जो विशेष दिवस असतो त्या दिवशी हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की गुरुपौर्णिमा टू गुरुपौर्णिमा असं नुसता उत्सवाचा कालावधी नाहीये, तर मधल्या काळामध्ये मी काय साधना केली ते तपासून बघण्याचा आणि सद्गुरूंना फेस करण्याचा तो एक विशेष दिवस असतो. त्याला सकाळी सांगितल्याप्रमाणे की काहीच केली नाही साधना, आता स्वामींना कसं फेस करायचं असं वाटतं का मला? कारण आपल्याला माहिती असतं की सद्गुरूंना सगळं कळतं. मी सकाळी सांगितलं की स्वामी म्हणाले होते की कोण किती साधना करतं हे मला कळतं का तर मला माहिती नाही, पण कोण साधना करत नाही मला बरोबर कळतं असते. तसं आपला आपल्या सद्गुरूंच्या समोर जाताना होता का मला? ही ओवी मी घेतली म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास त्या उभयतांचा अभ्यास पुरे कसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की ज्यांच्या आज आठवणी आल्या आपल्या सगळ्यांच्या समोर, पूजनीय सुषमाताई, लताताई. लताताईंशी तर माझा एक संबंध फार जिव्हाळ्याचा आहे. जेव्हा सोलापूरला त्यांना मी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला जेव्हा स्वामींच्या पश्चात पहिल्यांदा जेव्हा सोलापूरला गेलो होतो गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला, तेव्हा लताताईंची भेट झाली आणि खूप वर्षानंतर मी लताताईं तेव्हा भेटत होतो. कारण लताताई सुद्धा कल्याणला आमच्याकडे येऊन गेले त्या, पण 98 साली आल्या होत्या. त्याच्यानंतर भेटत झाली नव्हती ती, डायरेक्ट आत्ता भेट झाली इतक्या वर्षांनी. आणि त्यांच्या बोलण्याचं वागण्याचं वर्णन जसं काकूंनी मगाशी केलं ते ज्ञानेश्वरीतल्या ओळीला अगदी धरून आहे. तैसे साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अगदी तसं. त्यांचा स्पर्श सुद्धा त्या हातात घ्यायच्या तर इतक्या वेगळ्या पद्धतीने यायच्या.
म्हणजे मोठ्या स्वामींनंतर माधवनाथांच्या नंतर इतका मृत्यू स्पर्श मी लता त्यांचा अनुभवला होता. आणि त्या भेटल्या आणि असं तरी हात हातामध्ये घेतला, मला इतक्या प्रेमाने जवळ ओढलं आणि मला म्हणणार तुझ्याकडे माझ्यामध्ये एक कॉमन दुवा आहे, तुला माहितीये का? असं ते म्हणते. इतक्या वर्षांनी भेटल्या होत्या. तर मी म्हटलं की हो मला माहिती आहे ना कॉमन दुवा. ते मला कुठला सांग बरं. तर मी म्हटलं माधवनाथ मोठे स्वामी. नाही अजून एक आहे म्हटलं माधवानंद. नाही नाही अजून एक ओळख थोडी खूप मोठा आहे ना दुवा असं म्हणाले. तर मी म्हटलं नाही जातं ते माझ्या लक्षात नाही येते. त्यावेळेला दाखवते असं मला. म्हटलं काय दाखवणार दादा. म्हणून ते त्यांच्या प्रबोधिनीच्या त्या जुनी बिल्डिंग प्रबोधिनीची, तेव्हा मी ती जुन्या बिल्डिंगमध्ये भेटली. खालतीचा अंडरग्राऊंड त्यांची तिथे बस खोलीमध्ये होत्या. त्या खोलीमध्ये मला त्यांची एक खोली होती, त्या खोलीमध्ये घेऊन गेल्या आतमध्ये आणि असा पडदा बाजूला सरकवला तर समोर असा भिंतभर अक्कलकोट स्वामींचा फोटो होता. त्यावेळेला पण हा दुवा आहे तुझ्या आणि माझ्या हातला पावर असं ते म्हणले. मला त्याला इतकं म्हणून आलं होतं कारण की इतक्या वर्षानंतर त्या भेटल्या होत्या आणि बरोबर त्यांनी अंतर्मनात ओळखलेलं होतं. ही खरी गोष्ट आहे की माधवनाथांकडे यायला कारणीभूत जी विभूती माझ्या आयुष्यामधली होती ती विभूती म्हणजे अक्कलकोट स्वामी. आणि लताताई तेच दुवा मला सांगत होत्या की तुझ्या माझ्यामधला हा कॉमन दुवा आहे. कारण मी सुद्धा त्यांच्याकडे यांच्याच मार्फत आले असं. सद्गुरू आपल्याला वेगवेगळ्या ह्या आठवणी म्हणून मी सांगतो की एक आठवण आहे. आज लताताईंचा विषय निघाला आणि खूप त्या आईच होत्या, ह्याच्यापेक्षा दुसरा शब्द नाही माझ्याकडे त्यांचं वर्णन करायला की त्या आईच होत्या. आईच्या मायेनेच त्या कायम भेटायच्या. शरीर काय येतं जातं मौली म्हणतात तसं प्रत्येकाचं शरीर येणार आहे जाणार आहे. ते आपल्याला इथे टेम्पररी दिलेलं आहे राहण्यासाठी. ते त्याचं घर आहे तो काढून घेणार आहे आज न उद्या, त्यामुळे त्याच्यात काही ध्येय नाही आहे. पण ही सगळी विभूती आपल्याला जो एक वारसा देऊन गेलेली आहे तो वारसा साधनेचा आहे. आणि ही सगळी सद्गुरू पदाधिष्ठित मंडळी आहेत. आपलं काम आता असं आहे की आपण सत्शिष्य या भूमिकेवरती आलो पाहिजे. ते सद्गुरू आहे त्याचं सर्टिफिकेट त्यांना देण्याची काही गरज नाही. आपल्याला काही त्यांना सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. ते आहेतच सद्गुरू. प्रश्न हा आहे की आता मी सत्शिष्य होतो की नाही. जर ज्या क्षणी मी सत्शिष्य या भूमिकेमध्ये येईन त्यावेळेला समर्थांची ही उई आपल्या आयुष्यामध्ये नक्की उतरते की म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास त्या उभयनांचा हव्यास पुरे एकसारा. आपली आणि सद्गुरूंची आवड एक झाली, आपली आणि सद्गुरूंची डिमांड एक झाली की जे द्यायला आलेले आहेत तेच मी घ्यायला आलोय असं ज्याला होतं त्यावेळेला आपल्याला पूर्णता प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही अशी ग्वाही समर्थांनी आपल्याला दिलेली आहे. तसं आपल्या सगळ्यांना ते प्राप्त होऊ अशी आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी समर्थांच्या चरणी सद्गुरू स्वामी माधवनाथ आणि माधवानंदांच्या चरणी आणि पूजनीय सुषमाताईंच्या चरणी मी प्रार्थना करतो की सगळ्यांना ही स्थिती प्राप्त होऊ दे. आणि ह्याच जन्मामध्ये जी सद्गुरूंची तळमळ असते, जसं समर्थ म्हणतात येची जन्मे येण्याची काळे संसारी होईचे निराळे मोक्ष पावीचे निश्चळे स्वरूपाकार आहे. ते आपल्याला नक्की होईल. आपलं काम फक्त थोडं संसारात निराळ होऊन, कारण कंडिशन घातलेली आहे मध्ये येची जन्मे येण्याची काळे मोक्ष पावीचे निश्चय असं डायरेक्ट नाही म्हणाले. संसारी होईचे निराळे थोडं संसारातून निराळ होऊन साधनेशी जर का आपण पक्के जोडलं गेलो तर समर्थ पुढे सांगतात ते मोक्ष पावीचे निश्चळ स्वरूपाकार आहे. ते आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तसं आपल्याला हो अशी प्रार्थना या सगळ्या सद्गुरूंच्या चरणी मी करतो आणि माझं झालेलं बोलणं सगळं त्यांच्या चरणी अर्पण करतो. हरिओम तत्सत.